11वी मधून 12वी मध्ये कॉलेज कसे ट्रान्सफर करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। भरपूर असे विद्यार्थी होते ज्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की 11वी मधून जे विद्यार्थी 11वीला आहे त्यांना 12वी मध्ये जर ट्रान्सफर करायची असेल तर ते कशा प्रकारे करू शकतात। तर सर्वात प्रथम तुम्हाला जी आपली 11th ॲडमिशन 2026-27 ची साईट आहे या साईटला व्हिजिट करावी लागेल। व्हिजिट केल्यानंतर जी ब्ल्यू लाईन आहे यामध्ये बघू शकता तुम्ही ट्रान्सफर 11 to 12th स्टँडर्ड अशा प्रकारे एक ऑप्शन दिलेला आहे। तर ज्यांनाही ट्रान्सफर करायची असेल म्हणजे एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये तर तुम्ही आपण जी आता प्रोसेस सांगणार आहे त्या प्रोसेसनी तुम्ही संपूर्ण जी माहिती आहे ही अपडेट करू शकता। तर सर्वात प्रथम आपल्याला ट्रान्सफर 11 to 12th स्टँडर्ड इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ऑप्शनला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक नवीन ऑप्शन येऊन जाईल, म्हणजे वेगळ्या साईडवर आलेलो आहे आपण सध्या। आणि यामध्ये संपूर्ण माहिती एकदा संपूर्ण जेवढे विद्यार्थ्यांना ट्रान्सफर करायचं आहे, कारण की यामध्ये ट्रान्सफर करणं म्हणजे की फक्त ओके करून दिलं असं नाही आहे। समजून घ्या, तुम्ही 2025-26ला म्हणजे मागच्या वर्षी 11thला ॲडमिशन घेतली होती तर याच साईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमच्याकडे ID आणि पासवर्ड असायला पाहिजे मागच्या वर्षीचा, ठीक आहे। तर ज्यांनीही ऑनलाईन ॲडमिशन घेतलेली असेल या साईटवर रजिस्ट्रेशन करून तेच विद्यार्थी ऑनलाईन ट्रान्सफरची प्रोसेस करू शकतात। तुम्हाला जी प्रोसेस आहे जी ऑनलाईनच प्रोसेस असणार आहे, ऑफलाईन प्रोसेस नाही आहे। तर तुम्हाला जे मॉड्यूल दिलेलं आहे त्या मॉड्यूलनुसारच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे, ठीक आहे। तर तुमच्याकडे जो ID आहे तो ID तुम्हाला इथे इन्सर्ट करावा लागेल, पासवर्ड टाकावा लागेल। पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्ड करू शकता। त्यानंतर इथे तुम्ही कॅप्चा टाकू शकता। तर अशा प्रकारे सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्ही 11 to 12th मध्ये ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये लॉग इन होऊन जाणार। परंतु विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे, ही जी प्रोसेस आहे थोडी रिस्की आहे। त्यामुळे कारण की तुम्हाला ट्रान्सफर करण्यासाठी रिझन लागणार आहे आणि ते रिझन जर तुमचं ओके असेल तरच ही प्रोसेस तुमची कंप्लीट करणार आहे। कारण तुम्ही जरी हा फॉर्म भरला तर हा फॉर्म तुमचा कॉलेजला जाणार आहे, कोणत्या 11thला, आणि 11 कॉलेज तुमची प्रोसेस कंप्लीट करणार आहे। त्यामुळे मला तरी असं वाटते की तुम्ही ही जी प्रोसेस आहे ही 11th जे कॉलेज आहे त्यांच्याकडून कंप्लीट करा। कारण तुमच्याकडे जे रिझन आहे, तुमच्या वडिलांची ट्रान्सफर झालेली असेल किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला स्ट्रीम वगैरे चेंज करायची असेल, कोणी सायन्स घेतलेलं असेल, तुम्हाला आर्ट घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, या प्रकारे जर तुम्हाला काही रिझन असेल तर तुम्ही ते रिझन सांगून तुमची ॲडमिशन ट्रान्सफर करू शकता, ठीक आहे। तर मी तुम्हाला प्रोसेस तर सांगणार आहे, परंतु माझी तरी अशी इच्छा आहे की तुम्ही ही जी प्रोसेस आहे ही तुमच्या 11च्या कॉलेजला जाऊन करा। तर आपण आता आपल्याकडे ID आहे, ID टाकला, पासवर्ड टाकू, हा कॅप्चा इन्सर्ट करू आणि सर्वात प्रथम लॉग इन करून घेऊ, जेणेकरून आपण इन्सर्ट होणार लास्ट इयरचं जे 11th ॲडमिशनचं पोर्टल होतं त्यामध्ये। आणि यावर्षी ते पोर्टल आपलं यूज करण्यात येणार आहे 11 to 12th ट्रान्सफरसाठी, ठीक आहे। तर सर्वात प्रथम लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता लॉग इन झाल्याबरोबर काय दिलेलं आहे बघा, वेलकम टू 11th स्टँडर्ड टू 12th सेंट्रलाइज ट्रान्सफर प्रोसेस 2026-27, ठीक आहे। म्हणजे हे ट्रान्सफरचं पेज आहे, यामध्ये आपण लॉग इन केलेलं आहे। इथे तुम्हाला तुमची संपूर्ण नाव वगैरे A to Z माहिती दिसत आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला इथे स्टुडंट ट्रान्सफरचं एक ऑप्शन दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। इथून तुम्ही तो फॉर्म भरू शकता। त्या अगोदर आपण बघू शकता हे लास्ट इयरचं पेज आहे बघा, यामध्ये सेल्फ व्हेरीफाईड ॲडमिट आहे विद्यार्थी ज्याही कॉलेजला त्यांनी ॲडमिशन घेतलेली असेल। त्यानंतर आता आपण क्लिक करणार आहे स्टुडंट ट्रान्सफरला। तर बघा स्टुडंट ट्रान्सफरला क्लिक केल्यानंतर 11 to 12th ट्रान्सफरसाठी इथे ऑप्शन दिलेला आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन येणार। लास्ट जे कॉलेज असेल ते लॉग दिसणार आहे यामध्ये बघा ह्या विद्यार्थ्याचं। त्यानंतर इथून स्ट्रीम, मीडियम, कोणत्या डिस्ट्रिक्टला ट्रान्सफर करायचं आहे या प्रकारे यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे। तर इथून तुम्हाला कॉलेज कोणतं पाहिजे आहे, ॲडेड पाहिजे आहे, नॉन ॲडेड पाहिजे आहे, याबद्दलची माहिती तुम्हाला टाकायची आहे। कॉलेज टाईप टाकू शकता तुम्ही किंवा नाही टाकला तरी चालेल, कॉलेजचं नाव टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे। हे ऑप्शन नाही भरले तरी चालेल आणि इथून तुम्हाला सर्च कॉलेज फॉर ट्रान्सफरला क्लिक करावं लागेल। हे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जेही तुम्हाला कॉलेजेस पाहिजे आहे, एरियात कोणता, या एरियातले जे एरिया तुम्ही इथे दिलेला आहे ना तालुका जिल्हा, या एरियातले कॉलेजेस तुमच्यासमोर उपलब्ध होऊन जाणार, बघू शकता। अशा प्रकारे तुमच्यासमोर सर्च कॉलेजला क्लिक केल्यानंतर इथे कॉलेजची लिस्ट येऊन जाणार आणि इथे बघा इथे ट्रान्सफरचं रिझन पाहिजे आहे तुम्हाला की तुम्ही का ट्रान्सफर करताय, आणि हे रिझन व्हॅलिड असणं गरजेचं आहे। करायचं म्हणून करायचं असं चालत नाही, ठीक आहे। व्हॅलिड रिझन लागणार आहे। ही कॉलेजची लिस्ट आलेली आहे एरियामधली, हे आपण ब्लर केलेली आहे कारण की आपण दाखवू शकत नाही। अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा लिस्ट येऊन जाणार, ठीक आहे। यामधून तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज तुम्ही टाकू शकता, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथे रिझन सिलेक्ट करायचं आहे, तर रिझन तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे, ठीक आहे।
माझी अजूनही तुम्हाला सांगतोय की ही जी प्रोसेस आहे, तुम्ही 11चं जे कॉलेज आहे ते कॉलेज तुम्हाला ही प्रोसेस करून देऊ शकतात, कारण की तुमचा ID आणि पासवर्ड त्यांच्याकडे सेव्ह आहे. कारण की तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेतली आहे, तुमचा जो अप्लिकेशन ID आहे तो त्यांच्याकडे आहे. त्यामुळे राहिला प्रश्न तुमचा आता ट्रान्सफरचा. बघा इथे पॅरेंट ट्रान्सफर म्हणजे बाबाची ड्युटी ट्रान्सफर झालेली आहे का, स्ट्रीम चेंज करत आहे का, मीडियम चेंज करत आहे का, किंवा रिझन अदर आहे, या प्रकारे तुम्हाला यामध्ये रिझन द्यायचं आहे. जर तुम्ही अदर टाकत असाल समजा, तर अदरमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर माहिती विचारली. बघा इथे संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून द्यायची आहे, कारण की ट्रान्सफरचं रिझन हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, हे रिझन टाकलं, तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे आणि सबमिट फॉर ट्रान्सफरला क्लिक केलं की तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार. सबमिट झाला की बहुतेक त्याची प्रिंट येऊ शकते, कारण की आम्ही हा फॉर्म सबमिट करत नाही आहे, फक्त माहिती म्हणून तुम्हाला ही माहिती देतोय आपण. ठीक आहे, की अशा प्रकारे करू शकता, परंतु आम्ही करणार नाही आहे, कारण की हा सुद्धा जो विद्यार्थी आहे ज्याच्या लॉग इनमधून आम्ही संपूर्ण माहिती बघतोय किंवा तुम्हाला समजून सांगतोय, ह्या विद्यार्थ्याला सुद्धा आम्ही हेच सांगितलं की तुम्ही ही जी प्रोसेस आहे ही तुमच्या 11चं जे कॉलेज आहे त्यांच्याकडून करा, जर करायची असेल तर. क्लिअर? तुम्हाला सुद्धा हेच सांगतोय की तुम्ही त्या कॉलेजला जा, त्यांच्याकडून माहिती घ्या, कारण कॉलेज ट्रान्सफरबद्दल प्रॉपर जी माहिती आहे ही अजूनपर्यंत साईडवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे, त्यामुळे थोडी अडचण जात आहे. तर जेही विद्यार्थी असेल, कोणतंही टाईम टेबल वगैरे काही उपलब्ध करून दिलेलं नाही आहे. आज पोर्टल सुरू झालेलं आहे, या प्रकारे जसं आपण सांगितलं तुम्ही करू शकता. करून बघा. फक्त एवढंच आहे की तुम्हाला रिझन लागणार आहे. तुम्ही 11 कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथे रिझन विचारणार आहे, तर तुम्ही त्या प्रकारे एकदा कॉलेजला व्हिजिट करा. या प्रोसेसनी तुम्ही करू शकता. पासवर्ड मिळाला नाही, ID मिळाला नाही, तुमच्या 11 कॉलेजला संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाणार. व्हिजिट करा, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती कंप्लीट करा. अशा प्रकारे तुम्ही 11 to 12 ट्रान्सफर करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल या प्रोसेसनी करू शकता. माझी इच्छा आहे कॉलेजला भेट द्या, त्यांच्याकडून करा, आणि काही अडचण असल्यास कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाणार. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.